नमस्कार मित्रांनो, आपण आज बघतोय की ईव्हीएमच्या साह्याने मतांची चोरी कशी होऊ शकते. तर आपण ईव्हीएम तत्सम मशीन बनवली आहे. याच्यावर आपला व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएम. आता जेव्हा पहिला मतदार येतो, पहिल्यापासून बघून घ्या, कुठल्याही प्रकारची स्लिप प्रिंट नाही आहे. जेव्हा पहिला मतदार येतो तेव्हा समजा त्याने कलिंगळाला मतदान दिलं. ठीक आहे, मतदान केलं, त्याच्यानंतर त्याने स्लिप बघितली. ठीक आहे, स्लिप दिसली, लाईट बंद झाला, संतुष्ट होऊन तो पुढे गेला. त्याच्यानंतर सलग दुसरा मतदार सारखाच त्याने पुन्हा मतदान केलं कलिंगडाला. त्याने स्लिप बघितली, त्याची प्रिंट झाली आणि संतुष्ट होऊन पुढे गेला. आता याच्यानंतर मला सांगा की ॲपलच्या याच्यात किती पावत्या निघायला पाहिजे? एक पण नाही. पण बघूया काय होतं. तर याच्यात ॲपलची पावती निघाली, म्हणजे एक मत चोरी झालं ॲपलला. आता याच्यात किती टक्के तुम्ही स्लिप काउंट करा, ही चोरी पकडल्या नाही जाणार. तर हे का असं होतंय ते मी तुम्हाला सांगतो. हा काळा काच आपण काढून घेऊ पारदर्शी करण्यासाठी. आता जेव्हा पहिल्यापासून कुठली स्लिप प्रिंट नाही आहे, जेव्हा पहिला वोटर येतो त्याने पुन्हा समजा केळ्याला मत दिलं, लाईट लागला, केळ्याची पावती बघितली, संतुष्ट झाला. आता दुसरा मतदार येतो, पुन्हा समजा त्याने केळ्याला मत दिलं, लाईट लागली, आपली पावती बघून तो निघून गेला. पण जेव्हा लाईट बंद होते त्याच्या मागे काय खेळ होतो ते बघा. म्हणजे ॲपलचं एक मत चोरी झालं. कशामुळे? तर हा काळा काच. त्यामुळे आमची मागणी ही असेल की ईव्हीएम मशीन हटवा किंवा ईव्हीएम सोबत बॅलेट पेपरवर मतदान करण्याची मुभा नागरिकांना द्या, वोटर्सला द्या. धन्यवाद.